नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आपल्याकडे 9 लाख सौर कृषी पंप उपलब्ध आहेत। तर तुम्ही पैसे भरल्यानंतर 3 महिन्यात तुम्हाला हे सोलार पंप भेटणार आहेत। ही सविस्तर माहिती आपण आजच्या याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे, ती तर नीट चाललेलीच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून पुढच्या 5 वर्षांमध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे, त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे। आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे। 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत। 9 लाख टार्गेट सभागृह 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत। 9 लाख टार्गेट सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो, नवीन कनेक्शन जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणू, कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला। पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप, पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही, नो पेड पेंडिंग। तुम्ही मागितल्यानंतर 3 महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ, मागितल्यानंतर 3 महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ, काही नाही। सोलरचं हो, आणि याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी 2,36,186 पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं। म्हणजे मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासून सौर पंप आपण वापरणं सुरू केलं, योजना सुरू केल्या वेगवेगळ्या, या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौर पंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौर पंप मागच्या 1 वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे। याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही, पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्यात। अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत, म्हणजे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण 44,000 मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते 54,000 मेगावॅटचे आहेत। त्यामुळे आपण साधारणपणे आपण जी ऊर्जा देतो या ऊर्जेमध्ये 16% अपारंपरिक आहे आणि 84% प्रदूषण करणारी पारंपरिक ऊर्जा आहे। 2030 साली हे जे प्रकल्प आपण हातात घेतले हे टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार। 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातली असेल, ग्रीन एनर्जी, आणि 48% ही पारंपरिक असेल। आपल्याला अर्थातच नेट झिरोकडे जायचं आहे, खूप मोठा मार्ग आहे आपल्या समोर, पण याच्याकडे आपण जाण्याची सुरुवात केलेली आहे।